विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे। पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांनाच संधी मिळालेली आहे। राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय। संख्याबळ नसल्यामुळे महाविकास आघाडी उमेदवार देणार नसल्याचं निश्चित झालंय। तर विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीचे नेते आग्रही आहेत। मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा करू असं आश्वासन दिलंय। आदरणीय मोदी साहेब आहेत, आदरणीय अमित शाह साहेब आहेत आणि लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, जे पी नड्डा साहेब आहेत। या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला माझ्यावर विश्वास दर्शवत परत एकदा या महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष बनण्याची संधी दिलेली आहे। त्याबद्दल मनापासून त्या सर्वांचे मी आभार मानतो। त्यांच्याबरोबरच विधिमंडळातील माझे सर्व सहकारी जे आहेत, ज्यांच्या विश्वासातून ही जबाबदारी मी पार पाडायचा प्रयत्न करणार आहे, त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो। आणि आपल्या सर्वांना माहीत आहे, भारतीय जनता पार्टी ही पार्टी विथ अ डिफरन्स म्हणून जाणली जाते आणि म्हणून ज्या वेळेला कुठच्याही पदाची जबाबदारी एखाद्या व्यक्तीला दिली जाते त्यावेळेला त्याचं वय किंवा त्याचा अनुभव केवळ ग्राह्य धरला जात नाही, तर त्याचं मेरिटही बघितलं जातं आणि मेरिट ओरिएंटेड यूथला प्रमोट करायचं काम भारतीय जनता पार्टीने सातत्याने केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला ही निवड दिसून येत आहे।